जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे आणि प्रचाराला अवघा एक दिवस उरला आहे. रत्नागिरीत प्रचाराला वेग आला आहे. अनेक प्रचार तापलेला आहे कारण प्रचार यंत्रणा जी काही सर्व पक्षाची आहे ती सक्षमपणे राबवली जाते. आत्ता आपण आहोत झाडगाव म्युन्सिपल बाहेर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण या प्रभागामध्ये आणि या प्रभागाचे ज्या काही जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत सौ श्रद्धा मोरे या शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच राहिलेल्या आहेत. एक चांगला कारभार त्यांनी केला होता आणि आता त्यांनाच शिवसेना पक्षाने जिल्हा परिषद गटाची उमेदवारी दिलेली आहे. आपल्यासोबत ते आहेत. मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे. प्रचाराला अवघा एक दिवस उरलेला आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे? आम्ही घरोघरी सर्वांच्या जाऊन प्रचार करत आहोत आणि आमची निशाणी जी आहे ती धनुष्यबाण आहे आणि आम्हाला धनुष्यबाण दाबून वोट करा आणि आम्हाला विजयी करा. नेमकं कुठल्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी प्रचार तुम्ही राबवला आहे? आत्ता शिरगावमध्ये माझ्या एरियामध्ये मी पाण्याचं जलशुद्धीकरण हे याच्यासाठी मी जास्त प्राधान्य देईन आणि रस्ते गटार ही सुद्धा जी असतील ते मी करण्याचा प्रयत्न करेन साहेबांच्या मार्गदर्शनामुळे. समस्त शिरगावचा जो एक मोठा प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्यामुळे अनेक वर्ष ती मागणी होती की पिण्याचं पाणी हे शुद्ध असावं, जलशुद्धीकरण केंद्र शिरगावसाठी स्वतंत्र असावं. त्यासाठी स्वतः आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितले. झाडगाव म्युन्सिपल बाहेर जो पंचायत समिती गण आहे त्याच्या उमेदवार साक्षी परेश कुमटेकर या देखील आपल्यासोबत आहेत. त्यांनी देखील ग्रामपंचायत निवडणूक यापूर्वी लढवली होती. ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे. एक उत्कृष्ट एक चांगल्या पद्धतीने कामकाज त्यांनी केलं होतं. एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. मॅडम काय सांगाल, आत्ता यावेळी आपण पंचायत समितीला निवडणूक लढवत आहे, काय आव्हान आहे आपल्यासमोर? आता पंचायत समितीला आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि आपले आमदार उदयजी सामंत साहेब यांनी मला शिरगाव जिल्हा परिषद गटातील शिरगाव पंचायत समिती गणासाठी उमेदवारी दिली आहे. तर आमचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आम्ही गावातून फिरतो आहे तर साहेबांच्या माध्यमातून बरीच विकास कामं झालेली आहेत. त्याचबरोबर आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पण बरेच विकास कामं झालेली आहेत. त्यामुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि याही पुढे हे जसं जलशुद्धीकरण विषय आहे तसाच महिलांपर्यंत ज्या सरकारी योजना वगैरे आहेत हे सगळं व्हिजन धरून आम्ही ही निवडणुकीला आम्ही सामील गेलो आहे. जो काही आपला पंचायत समिती गण असेल, आपला जिल्हा परिषद गट असेल, हा समृद्ध जिल्हा परिषद गट, समृद्ध पंचायत समिती गण व्हावा. त्याचबरोबर महिलांच्या हाताला रोजगार मिळवा, महिला सबलीकरण यावर देखील आपण भर देणार आहोत असं त्यांनी सांगितले. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे या विभागाचे विभाग संघटक जितेंद्र नेरकर. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. फार मोठी जबाबदारी आहे आपल्यावरती. दोन उमेदवार आपल्यासमोर आता आहेत. एक जिल्हा परिषदेकडून श्रद्धा मोरे आणि पंचायत समिती गणातून साक्षी कुमटेकर. काय सांगाल? आत्ता ज्या या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीला या दोन्ही उमेदवार यांचं चांगलं काम, या दोन्ही उमेदवारी सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या आणि सरपंच काळात त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं म्हणून मंत्री महोदय आमचे माननीय आमदार उदयजी सामंत साहेब यांनी त्यांना एकाना जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेसाठी श्रद्धा मोरे मॅडम आणि पंचायत समितीसाठी साक्षीताई कुमटेकर यांना उमेदवारी जाहीर केली. आणि तसं बघितलं तर ह्या सर्व एरियात आपल्या शिवसेनेचा चांगला जोर आहे आणि सर्वांनी चांगल्या मताने आपण ह्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचं असं ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या भागातील आपल्या शिरगाव भागातील सरपंच सौ परिदा काजी ह्यासुद्धा आमच्यावर कायमचं फिरत असतात. तसेच उपसरपंच माजी उपसरपंच अलताबाई संगमेश्वर यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा हा एरिया चांगल्याच प्रकारे विकसित झालेला आहे. आणि सर्वांनीच एकंदरीत इथलं वातावरणसुद्धा चांगलं आहे आणि सगळ्यांनी चांगला निर्धार केला आहे की ह्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या बहुमताने निवडून द्यायचं. आणि तिसरी आमची जी सीट आहे ती आपली साखरतर मिऱ्या बंदर वगैरे तो एरिया आहे ती पंचायत समिती गण. तिथे आपले विभाग प्रमुख परेश सावंत साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी उभे आहेत. ते आपल्या पक्षाकडूनच उभे आहेत. त्यांची निशाणी पण धनुष्यबाण आहे. आणि एकंदरीत या शिरगाव जिल्हा परिषद गटामध्ये तिन्ही उमेदवार बाण निशाणी या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. आणि आम्ही सर्व शिरगावमधील सर्व बंधू आणि भगिनी आणि मतदार ह्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या ठिकाणी आम्ही निवडून विजयी करून देऊ. एक सर्वात मोठं मताधिक्य या तिन्ही उमेदवारांना म्हणजे झाडगाव म्युन्सिपल बाहेर पंचायत समिती गण असेल, झाडगाव म्युन्सिपल बाहेर जिल्हा परिषद गट असेल आणि
साखर तर मिऱ्या जो काही पंचायत समिती गण आहे त्याचे जे उमेदवार आहेत परेश सावंत हे देखील विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. स्वतः सरपंच शिरगाव ग्रामपंचायत सरपंच आहेत त्या देखील या ठिकाणी प्रचार यंत्रणेत उतरले आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे मी बोलते कमी पण काम करते जास्त, बोलण्यापेक्षा काम करण्यात माझं जास्त हे असलं लक्ष केंद्रित असतं. आणि अशा पद्धतीने जो काही प्रचार यंत्रणा राबवलेली आहे, एक दिवस फक्त प्रचाराला शिल्लक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवार आपला प्रचार मोठ्या प्रमाणात राबवत आहेत. कॅमेरामन शुभम पवारचं प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.